शेतकरी कामगार पक्ष मुंबई प्रदेशच्या वतीने रविवारी मुंबई गोरेगाव येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई प्रभारी माननीय विवेक पाटील आणि आमदार पंडित शेठ पाटील उपस्थित होते। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मुंबई गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट सभागृहात रविवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला मुंबईचे प्रभारी माननीय विवेक पाटील, आमदार पंडित पाटील, कार्यालयीन चिटणीस प्रोफेसर SV जाधव, मुंबई प्रदेश चिटणीस कुबेर मोर्या, ॲडव्होकेट राजू कोरडे, नंदेश यादव आदी मान्यवरांसह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माननीय विवेक पाटील म्हणाले की मुंबई महानगरपालिकेवर अनेक पक्षांनी आपले वर्चस्व दाखवले, पण जनतेसाठी त्यांना काम करता आले नाही। त्यामुळे जनता नाराज आहे। ज्याप्रमाणे दिल्लीच्या नाराज जनतेने आप पार्टीला निवडून दाखवले, तसेच तुमच्या समोर देखील पर्याय खुला आहे। मुंबई शहराची परिस्थिती आज काय वेगळी असं म्हणता ना। मुंबई शहरामध्ये देखील अनेक प्रश्न आहेत। झोपडपट्टीवाशांचे प्रश्न आहेत, साध्या रेशन कार्डचे प्रश्न आहेत, लोकांना शाळेमध्ये घेतलेल्या प्रवेशाचे प्रश्न आहेत। असे अनेक प्रश्न आहेत की सर्वसामान्य माणूस हा या ठिकाणी त्रासलेला आहे। पण इथला कुठलाही राजकीय पक्ष सर्वसामान्य माणसाचे प्रश्न घेऊन लढताना भांडताना दिसत नाही। आरोग्याचा प्रश्न या शहरामध्ये फार मोठा आहे। आरोग्याची व्यवस्था या ठिकाणी नाही। कितीतरी महानगरपालिकेचे सरकारचे दवाखाने असले तरी सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा प्रकारची आरोग्य सेवा नाही। आणि या संदर्भामध्ये मुंबईमध्ये अस्तित्वात असलेल्या कुठल्याही राजकीय पक्ष याच्यावरती आवाज उठवत नाही। पण शेतकरी कामगार पक्ष हा आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। ग्वाही आजच्या बैठकीच्या माध्यमातून मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना एवढंच सांगेन की आपला पक्ष लहान आहे असं म्हणता कामा नये। कारण आज जे राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे, आज आपण बघितलं तर शिवसेनेवर लोक नाराज आहेत, आज आपण बघितलं तर भाजपवर लोक नाराज आहेत, आज आपण बघितलं काँग्रेसवर लोक नाराज आहेत। पण लोकांना पर्याय नाहीये। हे सगळे लोक काम करत नाही। एवढे पक्ष या मुंबईत आहेत। शिवसेना तर कायम आहे महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये आहे। त्याच्या आधी काँग्रेस महानगरपालिकेच्या सत्तेत होते। कधी आमदार शिवसेनेचे जास्त असतात, भाजपचे जास्त असतात, कधी काँग्रेसचे जास्त असतात। पण एवढी सगळी सत्ता मुंबईकरांनी ज्यांच्या ज्या राजकीय पक्षांवर आतापर्यंत दिली, त्या शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या साऱ्या पक्षावर, समाजवादी पक्षावर सुद्धा सर्वसामान्य जनता ही नाराज आहे। पण जनतेला पर्याय नाही आहे। तो पर्याय जर तुम्ही उभा केला तर लोक तुमच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी। फक्त तुम्ही पर्याय उभा करा। काय झालं दिल्लीमध्ये? दिल्लीमध्ये काँग्रेसवर लोक नाराज होते, दिल्लीमध्ये भाजपवर लोक नाराज होते। पण त्या ठिकाणी सक्षम असा पर्याय हा तिथं आपने दिला। आणि काँग्रेस आणि नरेंद्र मोदीच्या भाजपचा पण त्या ठिकाणी चक्काचूर करण्याचं काम दिल्लीच्या मतदार बंधू भगिनींनी करून आपल्या हातात त्यामध्ये सत्ता देण्याचं काम केलं। तीच परिस्थिती आज मुंबईची आहे। तीच परिस्थिती आज मुंबईची आहे। हिंमत धरा फक्त। तसाच पर्याय आपण मुंबईमध्ये देऊ शकतो। हिमतीनं जाऊन लोकांना भेटा, जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा। शेतकरी कामगार पक्ष हा जन आंदोलनावर विश्वास ठेवणार आहे। आज राजकीय परिस्थिती जर काय बघितली तर लोकांचे प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला। कार्यकर्ता बोलतो माझं काय। आझम खान सारख्या कार्यकर्त्याला वाटतं का रे आम्ही निवडून दिले, आम्हाला भेटतच नाही। पण आम्ही 24 तास भेटत असतो, लोकांच्यात असतो, लोकांच्यात बसतो, लोकांच्यात उठतो। हल्ली इथं थोडा नगरसेवक झाला की त्याच्या मागे ते स्टेनगंधारी लागतात। पंडित शेठ आमदार आहेत, मी 4 वेळा आमदार होतो। आमच्या पाठीमागे बघितलं पोलीस। अरे आम्ही लोकांचेच आहोत ना, हम लोग जनता है, हमारा संरक्षण जनता करेगी। पुलिस की संरक्षण लेने की जरूरत हमें इसलिए नहीं लगता कि हम जो लोगों का बुरा नहीं करते। जनतेची कामे केली तरच जनता तुमचा सन्मान करेल। यासाठी आपल्याला जनतेपर्यंत जाण्याची गरज आहे। जिथपर्यंत तुम्ही जनतेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्यांच्यात विश्वास निर्माण करायला तुम्हाला वेळ लागेल, अशा भावना माननीय विवेक पाटील यांनी व्यक्त केल्या। और इस तरह से आप काम करना सीखो। ये मत सोचो कि हम कौन हैं। लोगों के दिल में आपके तरफ ऐसा सम्मान होना चाहिए
कि नए शेका पक्ष की पदाधिकारी लेडी थी, शेका पक्ष का ये पदाधिकारी था, उसके पास हम लोग जाके मिले तो हमारा प्रॉब्लम सॉल्व हो गया। एक ग्रुप का एक आदमी का प्रॉब्लम आप सॉल्व करो, 100 आदमी आपके पीछे आए, बोलेंगे नहीं यार काम करने वाला ये शेका पक्ष का ही लोग है। लोगों के दिल में सम्मान निर्माण होना चाहिए। वो सम्मान ऐसे नहीं होगी, शुरू में आपके पास कोई आएगा भी नहीं कि उनको क्या मालूम आप काम करने वाले हैं। आपको लोगों के पास जाना पड़ेगा, लेकिन आप जब लोगों के पास जाएंगे, कई लोगों का अपन प्रॉब्लम सॉल्व करेंगे, हल करेंगे, तो लोग ऑटोमेटिकली आपके पीछे आएंगे। और जैसे ही लोग आपके पीछे आएंगे आपका नाम बढ़ा जाएगा, आपका नाम बड़ा हो जाएगा तो पार्टी का नाम बड़ा हो जाएगा, आपकी ताकत उसी एरिया में बढ़ेगी तो पार्टी की ताकत बढ़ेगी। शेका पक्ष की मेन ताकत जो है वो कार्यकर्ता है, केडर बेस कार्यकर्ता है। ये केडर बेस पार्टी है, कार्यकर्ता लोगों की पार्टी है और कार्यकर्ता लोगों के हिम्मत पे चलने वाली ये पार्टी है। आपल्या भाषणात माननीय विवेक पाटील म्हणाले की आता जर बदल घडवायचा असेल तर मुंबईत शेका पक्षाशिवाय पर्याय नाही। दिल्लीत आप तर मुंबईत शेकाप हा नारा घेऊन शेका पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे। कार्यक्रमादरम्यान विविध पदांवर नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देऊन सन्मानित करण्यात आले।